सलामीचा गोलंदाज महेंद्र. सुंदर चेंडू हाताळलाय. आउट ऑफ स्टंप. चेंडू जमिनीलगत राहतोय आणि हा मात्र डॉट बॉलने सुरुवात होते आहे. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा पाहूयात. या षटकाची सुरुवात चांगली झाली, शेवट कसा केला जाईल. संकेत आणि आर्यन ही जोडगोळी आहे. सलामीची जोडी पाहूया. संकेत स्ट्राईकवर. याच मोठा प्रहाराचा प्रयत्न. फटका फसतोय. सेम झोनला चेंडू लँड होईल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. यस नो मध्ये काय होतंय. हडबडी में गडबडी में ये मिळता हुआ विकेट. आर्यन होतोय धावचित. ओ हो इथे मात्र ताळमेळ मध्ये थोडीशी खराबी झाली. पहिला हजरा, पहिला झटका, पहिल्या विकेटचा बदल, पहिला बळी मिळवलाय. धावचितच्या रूपात पहिला अडसर दूर केला राम मंदिर श्रेयस या संघाने. नवीन फलंदाज सुशांत जाधव. संघनायक स्वतः येत आहेत. सर्व बॅटने खेळलाय. चेंडू येतो स्ट्रेट डाऊन द विकेट आणि एका धावे करता हा फटका ऑफ द मार्क होतोय. संघनायक स्वतः. धावसंख्या धावफलकर लागली जाते ती 2. पॉवर प्लेचं हे षटक चांगल्या प्रकारे हाताळतोय गोलंदाज. आपल्या संघासाठी धावा वाचवतोय, बळी मिळवण्याचं काम करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. मिळतोय मात्र चौकार. 4 धावा. पंच सलीम यांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4 आणि हा पहिला चौकार या षटकातला, या इनिंगचा. धावसंख्या होते 6. सामना पहा. राम मंदिर वर्सेस स्वरा 11. हा मात्र पुन्हा प्रहार केला. यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असतो. त्याचा पाठमोरा केला जातोय. 2 त्याच्या खाली धावतात. सुंदर असा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र जुगलबंदीमध्ये दोघांच्या मदतीने धावा वाचवल्या गेल्यात. किती पाहूयात. 2 धावा वाचवल्या गेल्या. सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवा या फिल्डिंग साठी. पूर्ण एफर्ट टाकले, डेडिकेशन दाखवलं. 2 क्षेत्ररक्षण पाठमोरा केला. चेंडूला सीमारेषे लगत अडवलं गेलं. एकाने अडवलं, दुसऱ्याने फेकी केली आणि 2 धावा. धावसंख्या पुढे जाते ती 8 या आकड्यावर. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र राऊंड विकेट मारा केला जाईल. आकुडावा चेंडू पुन्हा फटका फसतोय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज झेल कंप्लीट करतोय. विकेट नंबर 2 आणि आता मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज तंबू दिशेने परतवताना राम मंदिर 6 गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी, नयनरम्य गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. 2 बळी मिळालेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. आता थोडासा दबाव असेल तो स्वरा 11 या संघावर. फलंदाजीसाठी पाहूया कोण येणार.
धावसंख्या 8 वर दुसरा गडी बाद होतोय. दुसरा हादरा दिला जातो. नवीन फलंदाज मात्र येतोय. तो पाहूया तो असेल सोहेल उर्फ सहवाग ऑफ स्वरा 11. पाहूयात तडाखेबाज फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला असणार आहे. आता मात्र विकेटवर थांबावं लागेल. चौका षटकांची आतिषबाजी करावी लागेल. एक महत्तम धावसंख्या उभारावी लागेल. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग मार्कवर येतोय मोबिन. एक नावातीला गोलंदाज आहे. राईट आर्मवर द विकेट. सुशांतसाठी मारा केला जाईल. अगुड पाय चेंडू ऑफ स्टंप. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट थर्ड मॅनला होत आहे. धाव याचा प्रयत्न फसला जातोय. धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. चांगला चेंडू. चांगली सुरुवात केली गेली आहे दुसऱ्या षटकाची निर्धाव चेंडूने. हो सुंदर चेंडू पुण्यात हाताळला. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. आउट ऑफ हा चेंडू काय सुरेख चेंडू हाताळला पहा. अचूक लाईन योग्य टप्पा इज इक्वल टू डॉट बॉल असं समीकरण आहे. धावसंख्या तेवढे 8 या आकड्यावर दुसऱ्या षटकाचा खेळ पाहतो आपण. चेंडू येतोय तो लॉंग ऑन ला. इथं पूर्ण केली जर एका धावने धावसंख्या पोहोचेल ती मात्र 9 या आकड्याकडे. 2 गडी बाद 9 धावा. हा मात्र उसळीचा चेंडू. मोबिनचा फटका इथे मात्र फसलाय. झेलची संधी सुरेख होती. संधी टफ होती परंतु संधी होती. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा हा थरार पाहतोय. सुशांत जाधव यांच्यासाठी प्राइज आलेले आहेत. लगातार 3 षटकार मारले तर पप्पू जाधव पारुल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र दानशूर करणं जागे झालेत. सामन्यातली रंगत वाढवली जाते आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपये जमा करायचे आहेत. हा मात्र सुंदर चेंडू हाताळला जातोय. मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. सोहेल स्ट्राईकवर आहे. धावसंख्या होते 9. षटक नंबर दुसरं सुरू आहे. डॉट बॉल म्हणजे 2 षटक पूर्ण झालेले आहेत. 2 षटकांती 9 धावा 2 गडी बाद. सुंदर अशी सुरुवात. इथे मात्र पॉवर प्ले आपल्या नावावर केलाय. तो मात्र राम वंदे श्रेयस या संघाने बॉलिंग मार्कवर आहे. पुनश्च एकदा पाहूयात. बॉलर महेंद्र. पुन्हा महेंद्र बाहुबली ठरतोय का पाहूया या षटकात. पॉवर प्ले संपला. क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलं असेल. आता मात्र गॅप शोधावे लागतील. चेंडूला 9 धावा 9 रन्स. दहा धावा. चुकीची दुरुस्ती करतोय. महेंद्र पाहूयात. धावसंख्या 10 झाले. त्वरा करा. 30 मिनिटाचा अवधी या सामन्यात सुद्धा आहे. पेंडूला सामोरं जावं लागेल. राम वंदे श्रेयस घड्याळाची टिकटिक सुरू आहे. मोठा प्रहार बिग हिट. इथे मात्र पाहतो आपण सोहेल त्याच रंगात त्याच ढंगात आव देखाना ताव कर दिया घाव और ये मिला है बिग हिट. षटकार 6 धावा. सुंदर फटका सोहेलच्या बॅटमधून. पहिला षटकार पहिला आलाय. अजून किती येणार पाहूयात.
बक्षीस मात्र सुशांतसाठी लावलेले आहे. फटके मात्र सोहेल मारतोय, पण संघाला गरज आहे धावा करण्याची, ते कोणीही मारू द्यात. संघ नाही खुश. 16 धावा. आता मात्र थोडीशी वाऱ्याची झुळूक येते, थंड हवा आणि संघाला मिळतात 6 धावा. यावेळेस राईट आर्म राऊंड विकेट. आपला दिशा बदलल्या, कोण बदललाय गोलंदाजाने पाहूया. सोहेल अशा प्रकारे पुढचा चेंडूवर सामना करणार. चांगला प्रहार पुन्हा एकदा केला जातोय. चेंडू मात्र येतोय तो एक्स्ट्रा कव्हरला. प्रत्येक तिथे क्षेत्ररक्षक करताना पाहतोय आणि सुंदर रनिंग विकेट. सुंदर रनिंग, टाळ्या वाजवा या रनिंगसाठी. अतिशय वेगवान रनिंग आहे. चांगला कॉल, चांगला प्रतिसाद, चांगला ताळमेळ सोहेल आणि सुशांत मध्ये. एस स्क्वेअर स्वरा 11 साठी आपण पाहतोय. हे फलंदाज, आघाडीचे फलंदाज आपल्या संघासाठी चांगलं काम करतात. सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी आली आहे आघाडीच्या फलंदाजांवर. पाहूया तिथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका खेळायचा प्रयत्न. आनंद कार्पेट चेंडू पुन्हा एकदा प्रतीक आहे. यावेळेस मात्र चांगली फेकी आणि एकच धाव मिळेल. मोठा प्रहार, पुन्हा एक्स्ट्रा कव्हर खेळायचा प्रयत्न. कव्हरचा चेंडू येतो आहे ना, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. नाही, एकच धाव. चांगली फेकी. प्रत्येक जंगम मॅन फ्रॉम तळदेव स्वतःला इथे सिद्ध करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. चांगली फेकी, मजबूत बांधा तितका चांगला खांदा आणि चांगली फेकी करताना पाहतोय आपण. धावसंख्या झाली आहे 20. आणि आता मात्र क्रीडांगणावर प्रेक्षकांची चहल पहल पाहायला मिळते. तोबा गर्दी नक्कीच होणार आहे. आणि हा मोठा प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू होता तो कव्हर्समध्ये. एक धाव पूर्ण केलाय. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले होते. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 एक वन शॉट. पंतप्रधानांनंतर एक वन शॉट आहे. एक अधुरा रन काढला गेला, त्यामुळे एकच धाव मिळणार. दुसरीची घाई करताना पहिलीच पूर्ण झाली नाही, मात्र एक धाव पूर्ण केली जात आहे. धावसंख्या 21. तिसरं षटक सुरू आहे. थोडा वेग वाढवायचा आहे. राम वंदे श्रेयस आपल्याला नंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वेळेचं बंधन आहे. 30 मिनिटात तुम्हाला हे इनिंग संपवायची आहे, नोंद घ्या. धावसंख्या 21. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. चांगला प्रकार खेळा. आनंद कार्पेट लॉंग ऑनला चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र आलाय सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. तीन षटक पूर्ण. 25 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट. उर्वरित 3 षटक शिल्लक. कितीपर्यंत मजल मारली जाईल, गिअर अप करावं लागेल, मोठे प्रहार करावे लागतील. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. एक अनाउन्समेंट प्रेक्षकांसाठी सूचना असेल. आपण लकी ड्रॉ साठी आपलं नाव लिहून, नावाची चिठ्ठी लिहून बॉक्समध्ये टाकायची आहे.
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, प्रहार चांगला केलाय, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून थर्ड मॅन रिजनला, चांगला प्रयत्न अडवण्याचा, अडवलाय का चेंडू नक्कीच पाहतोय, तिसरीचा प्रयत्न होतो आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, ओ रन आउट, इथे मला धावचित झालाय, दम नक्कीच लागला, दुसरीचा प्रयत्न तिसरीत रूपांतर करायचं होतं आणि 2 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्या पोहोचले 27 या आकड्यावर. सुशांत जाधव संगनायक मात्र धावचित होतोय. चला नवीन फलंदाज लवकर चालायचं अस्कर, नवीन फलंदाज अस्कर एक उंचपुरा खेळाडू आहे, पाहूयात आपल्या संघासाठी आता मात्र सोहेलच्या सोबतीने किती धावा उभारल्या जातील. मागच्या सामन्यात सोहेलने मॅच विनिंग खेळी केली होती, सामनावीर राहिला होता सोहेल, तो सोहेल आता स्ट्राईकवर आहे, मोबिन त्याच्या समोर उभा टाकलाय, मोबिनचं आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल सोहेलकडून पाहूयात. मोबिन मारा करतो सोहेलसाठी आणि यावेळेस मात्र पाजीतचं अपील फेटाळले पंचांनी, ते मात्र लेगबार रूपाची धाव नक्की मिळते आणि एक धाव अंकित केली जाईल लेगबार रूपात. धाव फटकाच्या पटलावर धावसंख्या होत आहेत त्या मात्र 28, 3 गडी बाद 28 धावा, 14 षटक सुरू आहे. मोमीन हाताळतोय वैयक्तिक दुसरं, सांघिक 14 षटक, काय धावा खर्च केल्यात पाहूयात. 6 चेंडूमध्ये 8 चेंडू हाताळले, 2 धावा केवळ, 4 धावा केवळ खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे, माफक गोलंदाजी आहे, भेदक मारा केला जातोय, फलंदाला सहजासहजी फटके मारू दिले जात नाही आहेत. पाहूया अस्कर साठी कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल. सुंदर चेंडू हाताळला, यावेळेस मात्र टप्पा पडला, चेंडू गुड लेंथला उसळी घेतोय थोडासा आणि हा DOT डॉट बॉल येतोय. त्वरा करा रामवंदे श्रेयस, आपला वेळ पुढे निघत चाललाय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळलाय, पुन्हा डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी होते रामवंदे श्रेयस या संघाकडून. मोबिन मापला आपल्याला स्वतःला सिद्ध करतोय, आपलं संघातलं स्थान कायम करतोय. पाहूयात चांगली गोलंदाजी होताना पाहतोय. हा मात्र लावून षटक गेला, चेंडू पाहतो पाहून लेगला जातोय आणि काय येतो इशारा अंपायरचा, लेग बाय रुपयाच्या 4 धावा. डाऊन रेषा टाकलेला हा चेंडू पायावर आदळला आणि गेला सीमारेषा पार, फाईन लेगच्या मिळतोय चौकार. धावा येणं महत्वपूर्ण असेल स्वरा 11 साठी, त्या कशाही प्रकारात येऊन धावसंख्या 32 झाली आहे, 32 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, लास्ट बॉल टू गो ऑफ द 4th ओव्हर. धावसंख्या 32 झालेली आहे. 14 षटकातला शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल, खेळला जाईल पाहूया. स्ट्राईक वर आहे अस्कर. यानंतर होणार दुसरा सेमीफायनलचा थरार. मोठा प्रहार केलाय, कव्हर्स मध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र फलंदाज अस्करची नाही सोहेलची हवा, संघाला मिळतील 4 धावा. धावसंख्या 36, 4 षटक पूर्ण 36 धावा. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक, पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा त्वरा करायची आहे. 6 मिनिटं शिल्लक आहेत आपल्यासाठी, 2 षटक आपल्याला हाताळायचे आहेत, नोंद घ्या. चला वेळेचं बंधन पाळायचं आहे. बॉलिंग मार्कवर आहे सचिन आणि मोठा प्रहार केलाय, कव्हर्स मध्ये चेंडू होतोय सीमा पार, मिळतोय. बिग हिट आहे का पाहूया, चेक करा, चौकार मिळतोय.
आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जाईल ती मात्र 40 या आकड्यावर. चांगला प्रहार. यावेळेस मात्र फलंदाज आहे सोहेल. पाहुयात पुढचा चेंडू सचिनचा आणि पुन्हा मोठा प्रहार केलाय. यावेळेस मात्र लॉंग ऑफ सीमारेषा पार. पुन्हा चेंडू फरार. 1 बाउन्स मिळतोय. चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी सोहेल. इथे मात्र त्याचं नाव जे आज नामकरण केले सहवाग. स्वरा 11चा सहवाग आणि चांगली फलंदाजी करतो. नावाला साजेशी खेळी. ज्या खेळीसाठी सोहेल ओळखला जातो ती खेळी तो आपल्या संघासाठी करतोय. दारोमदार आपल्या खांद्यावर घेतलाय. मोठे प्रहार केले जात आहेत. लगातार 2 खणखणीत दणदणीत चौकार लगावलेत. धावसंख्या 44 कडे पोहोचवली आहे. 4 चेंडू अजून शिल्लक या षटकातले. पाहूया सोहेल. ओ यावेळेस स्विंग आणि मिस. उसळी घेणारा हा चेंडू. बॅट फिरते. चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये. मोबिन चांगलं काम करतो यष्टांच्या मागे. DOT डॉट बॉल येतोय. 3 चेंडू शिल्लक असतील. पुण्याला चांगला प्रहार. यावेळेस विकेटच्या दिशेने चेंडू पुन्हा होतोय फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. चांगला प्रहार मिळाला. चौकार. धावसंख्या झाली ती मात्र 48. या षटकातला हा तिसरा चौकार आहे. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 3 चौकार लगावलेत. 12 धावा काढल्यात 4 चेंडूंमध्ये. विचार जर केला या षटकाचा चांगली गोलंदाजी होता इथे मात्र सुंदर फलंदाजी पाहतोय. बॉल द्यायचा. खेळायला चेंडू द्यायचा. तिथे कमिटी मेंबर चेंडू पुरवा. बॉल घ्यायचा. बॉल. धावसंख्या 48 कडे पोहोचली आहे. चांगला समाचार इथे मात्र घेतला तर सोहेल कडून. सोहेल खेळतोय. 16 चेंडू मध्ये 31 धावा काढल्यात. चांगली फटकेबाजी आहे. 200च्या जवळपासचा स्ट्राईक रेट. चला सामना सुरू ठेवायचा विनंती असणार आहे आपल्याला. पुन्हा चांगला प्रहार. यावेळेस मात्र चेंडू आर पार. बिग हिट. हायर हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग. बिग 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 सुपर. षटकार. 6 धावा. इथे मात्र सोहेलची हवा. संघाला मिळतील 6 धावा. आणि या सत्काराने संघाचं अर्धशतक पूर्ण झालं. धावसंख्या 54 धावफलकाच्या पटलावर दिसते. 54 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक 5व्या षटकातला. काय फलंदाजी करतोय इथे मात्र सोहेल. 13 धावांची गरज अर्धशतकासाठी. केलं जाईल का. पुन्हा मोठा प्रहार. यावेळेस फटका बसलाय का पाहूया. चेंडू उंच गेला. सुंदर शेल टिपला सीमारेषेजवळ. उत्कृष्ट कॅच. फलंदाज मात्र होतोय बाद. चेंडू होता हवेत. घेतला कवेत. चांगला प्रयत्न. आपलं काम सोहेलने मात्र केलंय. ज्यासाठी तो ओळखला होती खेळी केली गेली आहे. तब्बल 37 धावा कुठल्यात त्याने संघासाठी. संघाची धावसंख्या 54. त्यातले 37 त्या आहेत त्या सोहेलच्या. चला शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक या सत्राचे. या इनिंगचे धावसंख्या झाली ती मात्र 54. 4 गडी बाद 54 धावा. 6 चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्कवर कोण येते पाहूयात. नवीन फलंदाज. बॅट्समन नेम प्लीज. जाफर. बॉलिंग मार्कवर सुदेश. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे सुदेश, ज्याने मागचा सामना आपल्या गोलंदाजी जोरावर जिंकवला. संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचवलाय तो सुदेश. पाहूयात एक युवा खेळाडू. युवा टॅलेंट आहे. हे डेथ ओव्हर कशा प्रकारे हाताळणार. स्ट्राईक वर आहे असगर. अनुभवी खेळाडू.
मोठा प्रहार केलाय, चेंडू उंच हवेत येतोय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मात्र पार होतोय, बिग हिट, सुपर षटकार, 6 धावा. इथे मात्र स्वागत केलंय सुदेशचं षटकाराने, अस्करने. काय प्रहार केलाय पहा, चेंडू औषध टाकायचा प्रयत्न होता, त्याच्या चेंडू खाली बरोबर फलंदाज आला आणि हा षटकार ठोकलाय. स्वागत होतं षटकाराने. धावसंख्या झाली ती मात्र 60 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा चांगला प्रहार केलाय, यावेळेस पाहूया चेंडू विकेटला, 1 बाउन्स होतोय, फरार, मिळतोय चौकार, 4 धावा. आणि इथे मात्र अस्कर आपल्या फलंदाजी चुरून दाखवतोय, कौशल्य दाखवतोय, चौकार षटकारांची खेळी करतोय. धावसंख्या 64 कडे पोहोचवली आहे. पाहूया सुदेश, इथे मात्र समाचार घेतला जातो अस्कर कडून. पुढचा चेंडू, कुठला चेंडू, पुन्हा प्रहार केलाय, संधी मिळाली आहे, मौका मिला था, दे दिया, ठोका मिला है, ये बिग हिट, 1 बाउन्स. बघूया, बिग हिट, सुपर षटकार, 6 धावा. इथे मात्र अस्करची हवा, संघाला मिळतील 6 धावा. धावसंख्या 70 कडे पोहोचली आहे. पहा, 3 षटकांती 25 धावा होत्या आणि 6वं षटक संपता धावा झाल्या 70. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि सुंदर फटका. ते मात्र अस्कर खेळतोय आपल्या संघासाठी. सेमीफायनल मधला हा थरार पाहतोय आपण आणि स्वप्नातली खेळी नक्कीच असेल फलंदाजासाठी. धावसंख्या 70. पाहत पुढचा चेंडू, पुन्हा मोठा प्रहार, यावेळेस फटका फसलाय, चेंडू उंच हवेत, घेईल का कधी, आणि इथे मात्र रिवेंज घेतला गेलाय, बदला घेतला गेला, देर आहे दुरुस्त आहे. इथे मात्र विकेट मिळते, यश मिळते गोलंदाजाला. सरते शेवटी विजय. इथे मात्र पाहूया कोणत्या संघाचा होणार आहे. धावसंख्या 70, 5 गडी बाद. हा चांगला चेंडू होता, स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस केलं गेलं, अवे फ्रॉम द बॉल ठेवला गेला, स्लॉट मध्ये चेंडू नव्हता दिला आणि प्रयत्न सुरेख होता, पण बॅटची कडा लागली, चेंडू हवेत गेला, झेल पकडला. नवीन फलंदाज, बॅट्समन नेम बाबू वाघ. पुन्हा प्रहार केला, यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चेंडू होतोय फरार, मिळतोय चौकार, 4 धावा. आणि या चौकाने धावसंख्या पोहोचते 74. या आकड्यावर शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या इनिंगचा, या षटकातला. इथे मात्र बाबू वाघने खाता खोललाय, पावलांचा वापर केलाय, सुंदर फटका खेळलाय, बदलले तर दाखवलाय आणि आउट ऑफ ऑप्शनचा चेंडू ज्या दिशेत आला त्या दिशेत त्याला माघारी पाठवला. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, शेवटचा चेंडू थोडंसं महागडं षटक यावेळेस होतं. धावसंख्या 20 काढली आतापर्यंत या षटकात. 54 धावा होत्याच, त्याचे 74 झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक काय होईल या शेवटच्या चेंडूवर, आणि इथे मात्र विनिंग टोटल नक्कीच झालाय. पुढे सौसाला पुन्हा प्रहार केला, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला प्रतीक क्षेत्ररक्षण करतो. एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि ही धावचित थर्ड अंपायर रेफर केला जातोय. पाहूयात काय असेल निर्णय. रनआउट, इट्स आउट. रनआउट झालेल्या शेवटच्या चेंडूवर एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न असा रनआउट. एक कंप्लीट झाली आहे, तर 75 धावा झालेल्या, 76 धावांचं टार्गेट असणार आहे. 76 रन्स टू विन इन 36 बॉल्स.
12च्या पुढचा रेकॉर्ड रन रेट असणार आहे तो मात्र राम मंदेश्वर या संघाकडे. सुरुवात चांगली केली होती, 3 षटकात 25 धावा केवळ खर्च होत्या, त्यानंतर मात्र चांगला प्रहार केला आणि स्वरा 11 कमबॅक केलं या सामन्यात. जवळपास 50 धावा कुठल्या गेल्या शेवटच्या 3 षटकात, म्हणजे डबल धावा कुठल्या गेल्या. पाहूयात आता मात्र सेकंड इनिंग कशी प्रकारे फाईट केला जाईल. 36 चेंडू 75 धावा. चला पुढचे 2 संघ टॉस साठी यायचं आहे. दुसरी सेमी फायनल छावा 11 वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. मुन्नाभाई वरुणकर आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर यायचं, आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल, टॉस केला जाईल. चला छावा 11 कॅप्टन छावा 11 वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. चला या कॅप्टन यावरती. नारूरकर साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. आपल्यासोबत आहेत छावा 11चे संघनायक आणि सुतार कन्स्ट्रक्शनचे संघनायक. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात टॉस साठी. सर कोण कोण बोलणार आहे? ओके, सुतार कन्स्ट्रक्शन कॅप्टन विल कॉल. छापा आणि काटा. हां खाली पाडा. टॉस होतोय, दुसऱ्या सेमीफायनलचा छापा कॉल केलाय, छापा आलेला आहे आणि टॉस जिंकलाय सुतार कन्स्ट्रक्शन. निर्णय सांगायचा सर. निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 2 मिनिट इकडे यायचं सर. तर टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि समोर आहे आपल्या छावा 11 फायटिंग स्पिरिट घेऊन छावा 11 पर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न कराल? तसा छावा संघ पण उत्कृष्ट संघ आहे. आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू 100%. 50च्या थांबवायचा प्रयत्न कराल. तुम्ही या पर्वात बरेच वर्ष खेळताय, संचालक सुद्धा तुम्ही आहात, एक खेळाडू म्हणून तुमचं काम आहे. तर या पर्वातली काय खासियत आहे, काय आयोजन आहे, काय सांगाल? जे महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाने जे अहोरात्र घेऊन कष्ट करून जे हे MPL जे भरवलेले, त्यासाठी पहिलं प्रथमतः म्हणजे महाबळेश्वरच्या नागरिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि महाबळेश्वर बोर्डाचं खूप खूप आभार. नक्कीच सुंदर असं आपलं आयोजन आहे. आणि आता खेळाबद्दल आपण बोलत, तुमचाही प्रवास खडतर आहे, तुम्ही 1 लॉस आणि मग विन करून इथपर्यंत पोहोचलेले आहात. तर एक कशा प्रकारे प्लॅनिंग करणार आणि फायनलमध्ये धडक द्यायचा प्रयत्न कसा असेल? आमचा एकच उद्देश असणार आहे, कारण की आमच्या टीम ओनरने सांगितलं आहे की क्रिकेट हा खऱ्याने खेळा, सच्चाने खेळा, खेळामध्ये जीत आहे, कुठल्याही प्रकारचा द्वेष ठेवू नका तुम्ही आणि विजयी आपलाच आहे. चला धन्यवाद. सुंदर मनोगत व्यक्त केल्याबद्दल आपण टाळ्या वाजवा सुधार कॅप्टनसाठी. तर दुसऱ्या बाजूला आहे छावा 11 संघाचे कॅप्टन सर, पुढे यायचं आहे. आपण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपण काय स्वीकारला असतात? क्षेत्ररक्षण. तुम्ही फिल्डिंग करणारच होता, तर आता बॅटिंग मिळाली तर किती धावा करणार तुम्ही? समोरच्याला आव्हान किती ठेवणार आहात? एक 55-60. 55-60चा आव्हान ठेवायचा प्रयत्न. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. जाऊयात चालू सामन्याच्या सेकंड इनिंगकडे. दुसरं सत्र धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा विनंती, सूचना आहे की ज्यांच्या 2 व्हीलर्स लावलेल्या आहेत, ज्यांनी रस्त्यात 2 व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत, दुचाकी गाड्या आहेत, त्या कृपया बाजूला करा. 4 व्हीलर गाड्यांना यायला त्रास होतोय. आपल्याला सामानाची गाडी आणायची, ट्रॉफीज आणायच्या आहेत, त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. कृपया आपण लवकरात लवकर त्या गाड्या बाजूला करा, अन्यथा त्या हवा सोडली जाईल याची नोंद घ्या. राम वंदे श्रेयस आपला 12वा खेळाडू हे उद्या.
पहिल्या चेंडूवर प्रहार. चेंडू मात्र मिड विकेटला जातोय. पाहतोय आपण सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. धावसंख्या 2. यानंतर दुसरा सेमीफायनलचा थरार असणार आहे. छावा 11 वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शनचा थरार. जव्या चालू सामन्यात पहिले घेऊन आले विजय अनुभवी गोलंदाज आहेत. अकुटाबाई चेंडू प्रहार करायचा प्रयत्न. सोपा फटका केलाय. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा आणि चौकाने धावसंख्या झाली 6. सामना पहा. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू असताना सुंदर फटकेबाजी पाहिली आपण. चांगला प्रहार पुण्याच्या गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय जातोय तो सीमा रेषा पार. मिळेल चौकार. खनखनी दणदणी चौकार इथे मिळतोय. चांगली फटकेबाजी पाहतोय आपण अतुलच्या बॅट मधून. अतुलला मात्र संघासाठी खेळावं लागणार आहे. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. माफ करा 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10 धावा झाल्या धाव फलकावर. आणि हा मात्र पुन्हा एकदा बिग हिट येतोय. सुपर षटकार. 6 धावा. फटका दमदार मिळतोय. खणखणीत दणदणीत षटकार आणि धावसंख्या या षटकाने जाईल पुढे. सोळा या आकड्यावर 5 चेंडू झाले. 16 धावा काढल्यात. रिक्वायर रन रेट इथे मात्र काबीज केला जातोय. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सोपा प्रहार. सफल झाला. बिग हिट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा आणि काय सुरुवात केली पा. इथे मात्र राम मंदिर श्रेयसने होप सोडलेले नाही आहेत. उम्मीद पे खरे उतरेंगे और हम भी ये मैच जीतेंगे. धावसंख्या 22. एक षटक पूर्ण 22 धावा. सुंदर सुरुवात केली. पॉवर प्लेचा पुरेपूर भरपूर वापर केला गेला. समाचार घेतला गेला विजय यांचा. आता मात्र बॉलिंग मार्कवर येतोय अस्कर. इथे मात्र दबाव असणारा या गोलंदाजावरती विकेट घ्यावी लागेल. ब्रेक थ्रू मिळवून द्यावं लागेल संघाला. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात सुद्धा अस्करने केलेली होती. तीच गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन अस्कर गोलंदाजी मार्गावर तयार. चला त्वरा करा. पुन्हा मोठा प्रहार केला. यावेळेस जलदी संधी आणि सुरेख झेल टिपला. ज्यासाठी असगर ओळखला होती मात्र असगरने ओळख टिकवून ठेवली आहे. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवर. लॉंग ऑन सीमर टिकलेला हा सुंदर झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच म्हटलं जातं. कॅच पकडलाय मॅच जिंकली जाईल का. मोठी विकेट. सचिन मात्र गोल्डन डक वर माघारी परततोय. नवीन फलंदाज सुदेश.
धावसंख्या 22 आणि पहिला हादरा, पहिला झटका, पहिला विकेटचं पतन, पहिला अडसर दूर केला आपल्या विजयाच्या मार्गातला तो मात्र आजकरने. संघाला पुन्हा एकदा सामन्यात आणलं गेलं. नवीन फलंदाज इथे सुदेश एक नवा टॅलेंट आहे. राम वंदेश्वर संघाचा एक युवा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. पाहूयात सुंदर षटक हाताळण्याचा प्रयत्न होता, त्याला मात्र धावा कुठल्या होत्या. तोच सुदेश इथे मात्र धावा काढण्यासाठी पुन्हा आलाय. अकुटा चेंडू प्रहार केला यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला अलंदकारपेठ चेंडू बॅट बाउन्स पुन्हा धाव मिळतोय. आणि इथे पाहिलं आपण पहिल्या इनिंगला सुद्धा क्षेत्ररक्षण करत असताना हा मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. असंच काही चित्र पाहिलं होतं. प्रत्येक जंगमने असाच चेंडू मिस केला होता आणि हा चौकार मिळालाय. माजी क्रिकेटपटू निसारभाई डोंगरे यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि इथे पाहतोय आपण धावसंख्या होते ती मात्र 26. चांगली गोलंदाजी काम होत आहे ते माध्यमातून आपण पाहतोय. असगरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू हाताळला. पुन्हा एकदा डॉट बॉल आउट स्टंप. फलंदाजाला चेंडू काही समजत नाही आहे. दबाव मात्र फलंदाजावरती येतोय. धावसंख्या 26 वरती लावलेली आहे. चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकात धावा आहेत त्यांचा इथे मात्र वसुली केली जाते. त्या धावा वाचवल्या जात आहेत. धावसंख्या 26. एक गडीबाज 26 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. आणि इथे बॅटची कडा. कीपरने शिकवला फलंदाज धडा. सुशांत जाधव एक झेल पकडला. दुसरी विकेट मिळते आणि दुसरा हादरा दुसरा झटका असगरने दिला. एकाच षटकात 2 गडी मिळवलेत. अष्टपैलू खेळाडू असगरची कामगिरी संघाला फायनल मध्ये घेऊन जाणार का. नवीन फलंदाज. बॅट्समन नेम प्लीज. गणेश. धावसंख्या 26. पाहूया ग्राउंडवर काय होतं. एक धाव नक्की मिळत आहे. सिंगल मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 27. 2 षटक पूर्ण झालेले आहेत. पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर पुन्हा गोलंदाज मार्कवर येतोय विजय. बॉलिंग मार्कवर एक अनुभवी खेळाडू आहे. संघाने पुन्हा विश्वास दाखवलाय. पॉवर प्ले संपला. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. धावा पाहूयात समीकरण काय असेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी करायच्या त्या धावा. 49. 49 रन्स टू विन इन 4 overs 24 balls 49 रन्स टू विन. यावेळेस ऑप्शनचा हा चेंडू पाहूया आपण. एकच धाव पूर्ण केली. चांगलं कमबॅक होत आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पुन्हा शेत सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस मात्र स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आउट ऑफ स्टंप डॉट बॉल येतोय. DOT डॉट. धावसंख्या 28. तिसरं षटक सुरू आहे. लेग बिफोरचा अपील पंचांनी मात्र इथे वेळ घेतला गेलाय. पंचांनी अपील फेटाळले. चांगला चेंडू हाताळला. विजय यांनी आपला अनुभव पणाला लावतात. पहिलं षटक महागडं असून सुद्धा पुन्हा विश्वास दाखवलाय. आणि यावेळेस माझा मोठा प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू पाहूयात येतोय तो शॉर्ट स्क्वेअरला फील्ड केला जाईल आणि मिळेल 1 धाव. 29 धावा धावफलका लागतायत. धावसंख्या 29. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 2 चेंडू शिल्लक असतील. हा प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. तैनात 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न. धावची संधी नाही. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 31 या आकड्यावर. समीकरण थोडंसं कठीण होताना दिसतंय. ते मात्र राम मंदिर श्रेष्ठ या संघासाठी 76 धावांचा पाठलाग करायचा. 31 धावा धावफलका लागल्या गेल्यात. अजूनही 45 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 19. पुढे मोठा प्रहार केला पाहूया आणि हा मात्र सुरेख प्रयत्न. सुंदर अटेम्प्ट केलाय सोहेलने. टाळ्या वाजवा या प्रयत्नासाठी. धावा वाचवल्या जात आहेत नक्कीच. सर्टन षटकार वाचवलाय. टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे सोहेलसाठी. सुंदर एफर्ट्स. हा षटकार. धावसंख्या 37. 3 षटक पूर्ण 37 धावा. समीकरण पाहूया. उर्वरित 3 षटकात करायचे 39 धावा. सामना अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. इथून पुढे सामना कुठेही झुकू शकतो याची नोंद घ्या.
मॅचला होते सुरुवात. 3 षटका अखेरीस रामवंती श्रेयस यांचा स्कोर आहे 37 धावा. पहिला चेंडू उसळीत येणारा चेंडू, अंपायरनी कळवलं व्हाईट बॉल. अवांतर धाव, 1 धावानं स्कोअरबोर्डमध्ये वाढ. स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलाय 38. बॉलिंग मार्गवर असगर, त्याचा सामना करेल अतुल. दुसरा बॉल, चांगला बॉल, दांडी दांडी दांडी, गोल. अतुल यांचा खेळ समाप्त. अतुल येणार आता तंबूच्या दिशेत. चांगली गोलंदाजी असगर यांची. तिसरा धक्का रामवंती श्रेयस संघाला. नवीन फलंदाज मोबिन. राहिलेले 17 चेंडू. धावा करायचे आहेत 38. स्ट्राइक वर असेल नवीन फलंदाज मोबिन. गोलंदाजी करतायत असगर, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट टाकला, पण दुसऱ्या चेंडूवर दांडी गोल केली आहे अतुल यांची. पुढचा चेंडू असगर टू मोबिन. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज. चांगला बॉल, उसळी देणारा बॉल आणि निर्धाव. डॉट बॉल येत आहे. चांगली गोलंदाजी असगर यांची. पुढचा चेंडू, अजून एक धक्का रामवंती श्रेयस संघाला. मोबिन ह्या तंबूच्या आश्रयत परत आहे. चांगला कॅच सुशांत यांचा असेल. चौथा धक्का रामवंती श्रेयस संघाला. खूपच चांगली गोलंदाजी असगर यांची. धाव संख्या स्थिर 38 धावा. राहिलेले 15 चेंडू आणि जिंकायसाठी धावा करायच्या आहेत ते 38. पुढचा फलंदाज अक्षय. असगरला सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये फक्त 1 अवांतर वाईटचा धाव दिलेला आहे आणि 2 विकेट्स. पुढचा चेंडू असगर टू अक्षय. चांगला चेंडू, चांगला कटवलेला शॉट. बॉल हवेत होता आणि 2 धाव. चांगला शॉट अक्षयचा. 2 धाव. 2 धावाने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ते 40. राहिलेले 14 चेंडू आणि करायचे आहेत ते 36 धावा. असगर टू अक्षय. चांगला बॉल, अंपायरचा बोट आकाशाकडे. अजून एक मोठा धक्का रामवंती श्रेयस संघाला. असगर यांचा काम करून देताना स्वरा 11 साठी 5वा धक्का रामवंती श्रेयस संघाला. अर्धी टीम तंबूच्या आश्रयित रामवंती श्रेयस संघाची. राहिलेले बॉल 13 आणि धावा करायचे ते 36. पुढचा फलंदाज अभय. असगर यांचे 5 विकेट्स पूर्ण झालेले आहेत.
5 विकेट हॉल फॉर असगर. 5 चेंडू झालेले आहे षटकातील आणि फक्त एक अवांतर धाव दिलेली आहे असगर यांनी. खूप सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू, लास्ट चेंडू ऑफ द ओव्हर, असगर टू अभि. असगर टू लेफ्टी बॅट्समन. चांगला बॉल चाललाय मागे मागे मागे. वाईट +4 असे 5 धावा. ह्या 5 धावानं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ते 45 रन्स. चांगली गोलंदाजी केली होती असगर यांनी आतापर्यंत, पण हे खराब बॉल आणि खराब बॉलवर 5 धावा. चांगला चेंडू, उचली देणारा चेंडू. या चेंडू डॉट चेंडूनं ओव्हरची समाप्ता. 4 षटका अखेरीस राममध्ये श्रेयस यांचा स्कोर आहे 45. राहिलेले 12 चेंडू आणि करायचे आहेत ते 31 धावा. अभि आणि गणेश बॅटिंग साठी मैदानात. पुढचा षटक घेऊन येत आहेत जाफर. 12 चेंडू 31 चे समीकरण. बारा चेंडू 31 धावा. 31 धावा 12 चेंडू. स्ट्राइक वर गणेश, बॉलर जाफर. पहिला बॉल, चांगला बॉल, निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल निर्धाव टाकला आहे जाफर यांनी. चांगली गोलंदाजी जाफर यांची. पहिला बॉल निर्धाव. पुढचा बॉल घेऊन जाफर. अजून एक चांगला बॉल, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. आठ मागे फिल्डर थ्रो करण्यात येईल तोपर्यंत 2 सरळ रेषेने धावा. 2 धाव संख्येने स्कोर बोर्ड मध्ये वाढ. धाव संख्या झाली आहे ती 47. राहिलेले 10 चेंडू आणि करायचे ते 29 धावा राममध्ये श्रेयस या संघाला. पुढचा चेंडू जाफर. चांगला बॉल, पुढे मारलेला बॉल. फिल्डर आहे मागे. पहिला फास्ट आणि सेकंड रनचा कॉल आणि 2 रन. पूर्ण 2 रनाने स्कोर बोर्ड मध्ये वाढ. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले ते 49. 49 धावा. राहिलेले 9 चेंडू आणि करायचे ते 27 धावा राममध्ये श्रेयस संघाला सेमीफायनल मध्ये जागा करण्यासाठी. फायनल मध्ये जागा करण्यासाठी. बघूया कोण होतील पहिला फायनलिस्ट. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5वा. यांचा चांगला शॉट, समोर मारलेला शॉट, माग फिल्डर. एकच धावानं समाधान मानावं लागेल. राहिलेले 8 चेंडू करायचे ते 26 धावा. 8 चेंडू 26 धावा. 26 धावा 8 चेंडू. जाफर टू अभि. फायनलचा थरार तुम्हाला बघायला भेटेल 5 वाजता. सेमीफायनल नंबर 1 राममध्ये श्रेयस वर्सेस स्वरा 11. कोण होणार पहिला फायनलिस्ट ऑफ MPL सीझन 5.
चांगला उसळी देणारा बॉल, शॉर्ट बॉल टाकलाय आणि निर्धाव चेंडू. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चांगली बॉलिंग जाफर यांची. 5व्या षटकात फक्त 5 चेंडूमध्ये 5च रन खर्च केले आहेत. लास्ट बॉल जाफर टू अभी. चांगला बॉल कट करायचा प्रयत्न होता पण अपयश ठरलाय. राहिलेले 6 चेंडू आणि रामवंदे श्रेयस यांना जिंकण्यासाठी 26 धावा. थोडस त्वरा करायची आहे. सामना पाहतोय आपण स्वरा 11 वर्सेस रामवंदे श्रेयस. यानंतर होणारा दुसरा सेमी फायनलचा थरार पाहणार आपण. छावा 11 वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन हा 2 बलाढ्य संघ दुसरा सेमीफायनलचा सामना. चला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या 26 धावा. 6 चेंडू 26 गुणोत्तर समीकरण इक्वेशन पाहतोय आपण. 6-26 काढल्या जातील का ह्या धावा की रोखल्या जातील. हवेचा थोडासा जो प्रभाव पाहतोय आपण तो मात्र कव्हर्स मध्ये दिसतोय. मिडविकेटला प्रयत्न असतो फलंदाजाचा. इथे मात्र कशा प्रकारे फलंदाजी होईल, कशा प्रकारे गोलंदाजी होईल, कोणता संघ ठरणार पहिला फायनलिस्ट मध्ये प्रवेश करणारा संघ, स्वरा 11 की रामवंदे श्रेयस. सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलो नाही आहे. या आविर्भावामध्ये खेळावं लागेल दोन्ही संघातील खेळाडूंना. त्याला सामना सुरू ठेवायचा आहे. बॉलिंग मार्कवर येतोय गोविंद. पहिला चेंडू सुरेख हाताळला. औषा मुसरी घेणारा हा चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा. सुरुवात चांगली आहे. शेवट कसा असेल या षटकाचा पाहूया. 5 चेंडू 26 धावांची गरज आहे. सामना अटीतटीचा. सेमी फायनल पहिला उपांत्य फेरीतला हा सामना पाहतो आपण. हा स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, सुंदर गोलंदाजी. इथे मात्र फलंदाजाला पाहावं लागेल हाताकडे. गोलंदाजाच्या अचूक टप्पा ओळखावा लागेल. लाईन लेंथ समजून घेऊन फटका खेळावा लागेल. 4 चेंडू आणि 26 धावा. सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट गोलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा स्लो डिलिव्हरी. यावेळेस मात्र फटका प्रहार केलाय. मिळतोय षटकार. 6 धावा. चांगला फटका. गोलंदाजाच्या मनाला लावलाय चटका आणि हा षटकार. धावसंख्या होती ती मात्र 56. अब तक 56 और करने हैं 20 रन. गेंदे शेष है 3 चेंडू 20 धावांची गरज. सामना तसा झुकलाय तो स्वरा 11 या संघाकडे. परंतु क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. आज पुन्हा प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटला येतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1च धाव पूर्ण केली. चटाई क्षेत्राला समांतर चेंडू आलाय. एका धाव समाधान मानलंय आणि धाव संख्या 1 ने पुढे जाईल. ती मात्र 57 या आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 19. सामना इथे मात्र झुकतोय स्वरा 11 या संघाकडे. संघ मालक नक्कीच खुश असणार आहे. स्वरा 11 या संघाचे संघ मालक स्वरा 11 संघाचे संघ मालक शिंदे साहेब नक्कीच खुश असणार आहेत. विजयाची इथे मात्र चुणूक दाखवली आहे. विजयाच्या उंबरठ्यावर हा संघ दस्तक देतोय. पाहुयात यानंतर होणारा सामना. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. छावा 11 आणि सुतार कन्स्ट्रक्शन बी रेडी फॉर द मॅच. मोठा प्रहाराचा प्रयत्न केलाय. चेंडू उंच हवेत. सेफ झोनला लँड होतोय. धाव मिळेल 1. विजयी संघ होतोय स्वरा 11. कॉंग्रॅच्युलेशन. टाइम फॉर द सेलिब्रेशन. संघ मालक खुश, संघ खुश आणि आता मात्र पहिला फायनलिस्ट झालाय. चला लकी ड्रॉच पारितोषिक समोर येत आहे.